शुभ सकाळ सर्वांना। आज मी डब्यासाठी बनवलेली आहेत भरली वांगी। मस्त अशी चमचमीत भरली वांगी तयार आहेत। चपाती आणि नाश्त्यासाठी बनवलेला आहे हांडवो। भरली वांग्यांची तयारी मी आदल्या दिवशीच केली होती, म्हणजे कालच करून ठेवली होती। तर त्याच्यासाठी पॅनमध्ये थोडं तेल घातलं, सुकं खोबरं घातलं 1 वाटी। सुकं खोबरं छान भाजून झाल्यावर मी अर्धी वाटी त्याच्यामध्ये शेंगदाणे घातले। तुम्ही शेंगदाणे आणि सुक्या खोबऱ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। 5-6 पाकळ्या लसणाच्या आणि 1.5 ते 2 इंच आलं घातलं। त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप आणि 2 चमचे धणे टाकले, तेही छान असे भाजून घेतले। आता त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे। कांदा ऑप्शनल आहे, मी कधी घालते किंवा कधी नाही। कांदाही मऊ पडला की त्याच्यामध्ये 2 मिरच्या ठेवून द्यायच्या, गॅस बंदच करून ठेवायचे आणि सर्व गार झालं की एका मिक्सरच्या भांड्यात ओतायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार, पाव चमचा हळद आणि 1.5 ते 2 चमचे आगरी मसाला घातलेला आहे मी। छान असं वाटून घ्यायचं, थोडंसं अगदी थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आणि याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। इथे मी वांगे घेतलेले आहेत, तुम्ही छोट्या किंवा मोठ्या साईजची कोणत्याही आकाराची वांगी घेऊ शकता। पहिल्यांदा हे काटे काढून घ्यायचे, छान असं साफ करून घ्यायचा, देठ अर्धा काढून घ्यायचा आणि मधीतून आपल्याला 2 कट मारायचे आहेत। म्हणजे हे बघा 4 भाग झालेले आहेत। अखंडच ठेवायचं वांगं, पण मधून 4 भाग असे झाले पाहिजे आणि मधून मी असं टोचून घेत आहे, जेणेकरून वांगं जे आहे ते आतपर्यंत छान असं शिजलं गेलं पाहिजे, म्हणजे कमी वेळात। तर हे बघा, हे सारण जे आहे ते मी याच्यामध्ये भरून घेते। आता तुम्हाला पाहिजे हे सारण तुम्ही असंच डब्यात भरून आठवडाभर पण फ्रीजमध्ये ठेवू शकता, पण मी हे आदल्या दिवशी केलेलं आहे आणि वांग्यामध्ये भरूनच घेतलेलं आहे। नंतर एका भांड्यामध्ये हे सर्व भरलेले वांगी, राहिलेलं सारण आणि ज्यामध्ये मी ह्याचं वाटण केलं होतं त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून तेही मी काढून ठेवलेलं आहे, म्हणजे तेही वेस्ट जाता कामा नये। सकाळी उठल्या पहिल्यांदा तर मी चपातीचं पीठ मळून घेतलं। आता हांडवोसाठी मी रवा, दही आणि आपल्याला आवडतात त्या भाज्या चिरून घालायच्या आहेत आणि तेही झाकून ठेवलेलं आहे। इथं भरली वांगी करण्यासाठी मी तव्यामध्ये तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यावर ही जी वांगी आहेत ती आपल्याला या तेलामध्ये सोडून द्यायची आहेत। आता याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत हांडवोचं बॅटर पण छान तयार झालेलं आहे। त्याच्यामध्ये मी इनो घातलेलं आहे, थोडंसं पाणी घातलेलं आहे, छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि एका भांड्यामध्ये तेल घालून त्याच्यामध्ये राई, तीळ आणि कढीपत्ता घातला। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बॅटर घातलं, मंद आचेवर ते झाकून ठेवलं। 2 मिनिटांनी पुन्हा फ्लिप करून घेतलं, पुन्हा झाकण देऊन ठेवलं। 2 मिनिटांनी मस्त असा हांडवो तयार झालेला आहे। इथं 2 ते 3 मिनिटांनी मी झाकण काढलं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं, पुन्हा झाकून ठेवलं। पुन्हा 1 ते 2 मिनिटांनी मी झाकण काढलं। वांगी छान अशी शिजली गेली आहेत, नरम पडलेली आहेत, मऊ झालेले आहेत। तर ही वांगी जी आहेत ती सर्व फ्लिप करून घ्यायची आहेत। नंतर याच्यामध्ये राहिलेलं जे वाटण आहे ते टाकायचं आहे। वाटण जर आधीच टाकलं, मसाला जर आधीच टाकला तर ते करपू शकतं, म्हणून हे नंतर वांगी शिजल्यावर टाकायचे आहेत आणि पुन्हा 2-1 मिनिटानंतर हे आपल्याला फ्लिप करून घ्यायचे आहेत। वांगी मस्त अशी मऊ पडलेली आहेत, छान अशी तयार झालेली आहेत। झाकून ठेवलेले आहेत 2 मिनिटानंतर मी याच्यामध्ये छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। एका साईडला चपात्याही करून घेतल्या। तर असा आजचा आपला डबा तयार झालेला आहे, भरलेली वांगी, चपाती आणि नाश्त्यासाठी हांडवो। आणि हांडवोसोबत खायला मी चटणी बनवलेली आहे। आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब करा।